पोलीस भरती MPSC सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात। हेच प्रश्न अतिशय कमी वेळात आपण घेत असतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया। बलियात्रा उत्सव कुठे साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे ओडिशा राज्यामध्ये। प्रश्न 2, भारताने कोणत्या देशाला रेबीज लसीचा माल पाठवला आहे? तर त्याचं उत्तर आहे तिमोर लेस्ते देशाला। प्रश्न 3, आंतरराष्ट्रीय वाद निराकरण परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व कोण करेल? तर त्याचं उत्तर आहे अर्जुन राम मेघवाल हे। प्रश्न 4 पाहूया। QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2026 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला स्थान देण्यात आले आहे? तर त्याचं उत्तर आहे IIT दिल्लीला। प्रश्न 5, ICC महिला एकदिवसीय फलंदाजांच्या क्रमवारीत कोण अव्वल स्थानावर आहे? तर त्याचं उत्तर आहे लॉरा वॉलवर्ड। प्रश्न 6, भारत 8 चित्ते कुठून आयात करेल? तर त्याचं उत्तर आहे बोत्सवाना देशातून। प्रश्न 7 पाहूया। कोणत्या भारतीय सहकारी कंपनीने ICA ग्लोबल रॅन 2025 मध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले आहे? तर ते आहे अमूल कंपनी। प्रश्न 8, WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताने कोणता क्रमांक मिळवला? तर त्याचं उत्तर आहे 86वा क्रमांक। प्रश्न 9, कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे निधन झाले? तर त्याचं उत्तर आहे अमेरिका देशाचे। प्रश्न 10 पाहूया। गुरु नानक देवजींचा 556वा प्रकाशोत्सव कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 5 नोव्हेंबरला। प्रश्न 11, कोणत्या राज्य सरकारने उत्तन विरार सी लिंकच्या विस्ताराला मान्यता दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र राज्य सरकारने। प्रश्न 12, CBSE ने पहिले आंतरराष्ट्रीय सहोदय परिषद कुठे आयोजित केली होती? तर त्याचं उत्तर आहे दुबई येथे। प्रश्न 13 पाहूया। जागतिक त्सुनामी जागरूकता दिन 2025 कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 5 नोव्हेंबरला। प्रश्न 14, कोणत्या राज्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स इनोव्हेशन हब TAIH सुरू केले आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्य सरकारने। प्रश्न 15, चर्चेत आलेले होलोकॉस्ट स्मारक केंद्र याद वाशेम कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे इस्रायल देशामध्ये। असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। धन्यवाद।